तर बघा, मी आहे ना तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमची रांजणगावला जमीन आहे आणि ती मी आता विकायला काढली आहे. जर तुम्ही घेण्यासाठी उत्सुकता असला किंवा तुमच्या माहितीतलं कुणाला घ्यायची असली तर नक्की कमेंटद्वारे मला सांगा. तर त्या व्हिडिओला आहे ना एक दोघांचे कमेंट असं आलेले आहेत बरं का, की ताई कशाला विकताय जमीन, पुढं मागं तुम्हाला जास्त किंमत येऊ शकते. या अजून 2-3 जणांचं असं पण कमेंट आलेलं आहे की तुम्ही जमीन म्हणजे कितीला विकणार आहे. पहिलं तर मी तुम्हाला ते सांगते आम्ही कितीला घेतली ती, मग तुम्हीच ठरवा की ती आता जमीन कितीला जायला पाहिजे. आणि तुमच्या दोन्ही ज्या कमेंट आहेत ना, ज्यांनी मला कमेंट केलेले आहेत अशा की तुम्ही काय ऐकताय, तर माणसाचे काय नाही काय प्रॉब्लेम आडी अडचणी असतात, बरोबर का नाही. आणि ती जमीन आहे ना आम्ही इन्व्हेस्टमेंटसाठीच घेतली होती की बाबा चला जेणेकरून आपण कुठं जर फ्लॅट बुक करायचं म्हणलं तर ती जमीन विकता येईल आणि आपण कुठंतरी पुण्या सिटीमध्ये फ्लॅट आपल्याला घेता येईल म्हणून घेतली होती. आणि महत्वाचं म्हणजे हे की ती जमीन ज्या वेळेस घेतली होती ना त्यावेळेस मला काहीच माहिती नव्हतं. हे गपचिपच गेलं होतं आणि त्यांची बुक करून आलं होतं ती जमीन, आणि मला त्यातलं काहीच माहिती नव्हतं. आता माहिती का नव्हतं तर मी आहे ना थोडंसं कानावरती ह्यांनी मला घातलं होतं बरं का की आपण तिकडे जमीन घेऊया, पण मी काय म्हणत होते की नको म्हणून, एवढ्या लांब अजिबात नको म्हणलं. कारण कसं असतंय जिकडं आपलं गाव असतंय ना तिकडच्या साईडला आपण जमीन घेतली ना तर ते फायदा होतोय की चला बाबा आपल्या गावच्या रोडवरतीच आहे. मग जर आपण आपल्या गावच्या रोडवरती जमीन घेतली असली की आपल्याला कधी नाही कधी आपण तिथं घर बांधू शकतो या की बाबा चला आपलं गाव जवळच आहे, बरोबर का नाही. म्हणून मला एवढ्या लांब तिकडं आमचं कोणच नाही, म्हणजे पाहुणी नाही, रावळी नाही, नातं नाही, गोतं नाही, मग तिकडच्या साईडला थोडक्यात आमचं कुणीच नाही आणि तिकडे जाण्याचा कधी आम्हाला प्रसंग पण आला नाही. म्हणून मी ह्यांना नको म्हणत होते. पण हे काय म्हणलं घेऊन आल्यावरती कागदपत्र हे सगळं ओके केल्यावरती यांनी मग हे म्हणायला लागलं की जाऊ दे आपण नंतर मग फ्लॅट घेताना विकून टाकूया. मग त्यावेळेस मी शांत बसले, म्हणलं जाऊ दे आता पुढं पण आपल्याला पुढं मागं लागतेलच ना पैसे, मग विकता येईल आपण. पण आता तर आम्हाला विकायची नव्हती, म्हणजे तुमचं बरोबर आहे की बाबा पुढं मागं त्याची किंमत येऊ शकते या. पण आता प्रॉब्लेमच असे आहेत तर मग पर्याय नाही, शेवटचा पर्याय आम्हाला तोच राहिलेला आहे. तर परत एकदा तुम्हाला विनंती करते बरं का, तुम्ही जर उत्सुकता असला तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा. म्हणजे तुम्ही जरी नसला तरी तुमच्या माहितीतलं कोण असलं की घेणार आहे बाबा त्यांना, तर मग मी म्हणजे माझ्या बरं एक कमेंटद्वारे फक्त मला तुम्ही सांगितलं ना की हा आम्ही उत्सुकता आहे किंवा मग मी तुम्हाला हे करू शकते, कॉन्टॅक्ट करू शकते या. तर बघा मला फोन आला नेमकाच, तर जाऊ द्या येऊ द्या फोन, माझं महत्वाचं बोलणं आहे. आणि फोन कट झाला ना की मोबाईल हे पण कट होणार, व्हिडिओ पण माझा कट होणार. तर बघा फोन आला म्हणून कट झाला व्हिडिओ, मी नाही गेला, तो मनानेच कट झाला. हा तर आता महत्वाचा मुद्दा की ती जमीन आम्ही कितीला घेतली होती आणि आता कितीला विकणार आहे आणि कधी घेतली होती. तर बघा आम्ही ती जमीन 2018 मध्ये घेतली होती आणि जमीन कितीला पडली आम्हाला, तर 3,20,000ला जमीन पडली होती. आणि एक हट्टा आम्ही पैसे दिलं नव्हतं बरं का त्या मालकाला, तर आम्ही हप्त्यावरती पैसे दिलं होतं की ज्या पण वेळेस आम्ही बुक केली होती जमीन तर त्यावेळेला त्यांचं काहीतरी असतात हप्त्याचं पैसे द्यायचं त्यांना, हप्त्याचा जो बी त्यांचा ठरलेला असतोय तो हप्ता आम्ही महिन्याच्या महिन्याला देत होता. आणि ज्या पण वेळेस हप्ता आपला पूर्ण झाला त्यावेळेस असं ठरलं होतं की तुमची जमीन तुमच्या नावावरती करण्यात येईल. पण झालं असं की ती जमीन अजून आमच्या नावावरतीच झाली नाही. आता का नाही झाली ते पण तुम्हाला सांगते. बघा 1 किंवा 2 गुंठ जे असतात ते आपल्या नावावरती नाही होऊ शकत, म्हणजे सगळीकडे तसं आहे बरं का, आपल्या इथं पुणे सिटीमध्येच नाही तर गावाला पण तसं आहे. तर 8 गुंठ किंवा 11 गुंठ्याचं असं आपलं म्हणजे सगळ्यांनी मिळून 8 गुंठ असलं किंवा 11 गुंठ असलं, मग भले ते मालक
4-5 असलं ना तर त्यांनी सगळ्यांनी मिळून ते एक खट्टा नावावरती करायला लागतं, असं काहीतरी नियम आहे. मला पण नव्हतं एवढं माहिती, पण ज्यावेळेस आम्ही जमीन घेतली त्यावेळेस हा सगळा नियम आम्हाला कळाला. बरं, आमचं सगळं हप्ता हे क्लिअर झालं, म्हणजे सगळं त्यांना, त्या लोकांना, त्या मालकाला आमचं पैसे देऊन झालं. पण नावावरती ह्यासाठी नाही झाली की जी आजूबाजूची पण ह्यांच्याबरोबर ह्यांच्या मित्रांनीच घेतली बरं का, तर त्यांचं हप्तं काहीतरी बाकी आहेत का, म्हणजे त्यांनी भरलंच नाहीत हे काय मला कन्फर्म माहिती नाही, कारण ह्यांनी पण नाही विचारलं त्या मालकाला आणि त्या मालकाने ह्यांना नाही सांगितलं. पण जे बी काय दुसरी आहेत, दुसरी जी म्हणजे ह्यांच्या मित्राच्या बरोबर दुसऱ्यांनी पण घेतली होती ना तिथे जमीन, त्यांचं पण हप्ता बाकी आहेत का नाही, पण त्यांची पण रक्कम पाहिजे ना, पूर्ण पाहिजे ना. म्हणजे नावावरती करायचं म्हणलं तर आता 7-8 गुंठ्याचं जर नावावरती करायचं म्हणलं तर मग सगळेजण मिळूनच पाहिजेत ना, तर त्यांचं पण पैसे ऍडजस्ट व्हायना. तर बरं, नावावरती करायचं म्हणलं तर 25,000 रुपये लागतात. आता आम्ही जवळजवळ आता जसं आमचं पैसे क्लिअर झालं ना तसं त्या मालकाच्या आम्ही मागं लागलोय, बाबा नावावरती कर, नावावरती कर. पण तो मालक काय म्हणतोय आम्हाला की तुम्हाला पॉवर पॅटर्न कसं असतं तसं करून देतो. मग पण पॉवर पॅटर्न मध्ये पण आम्ही पैसे घालायचं, 25,000 रुपये घालायचं आणि नंतर पण जमीन आपल्या नावावरती करायला पण नंतरनी पैसे घालायचं. मग त्यामुळे आम्ही काय विचार केला की नको बाबा, आपण म्हणजे ज्यावेळेस नावावरती व्हायची ना ते एकदाच घालता येईल पैसे. मग हा विचार केला आम्ही, म्हणून साठी ती नावावरती. आणि तशी ती लोक फसवणारे बिसावणारे नाही बरं का, कारण तो लय मोठा बिल्डर आहे, फसवणार नाही. आपले 1-2 गुंठ्यांनी काय करोडपती होणार आहे तो, मग लाखा करोडामध्ये खेळणारा बिल्डर आहे तो, तसा फसावगिरी नाही त्याचं. पण ती दुसरी पण राजी व्हायला पाहिजे ना, जी आमच्या बरोबर ज्यांनी घेतलेली आजूबाजूला ती पण राजी व्हायला पाहिजे ना. त्यांच्या काय पैशाचा प्रॉब्लेम, काय आडी अडचणी माणसाकडे असतातच, बरोबर का नाही, तर ती राजी नाही व्हाय ना, म्हणून पण ते नावावरती आमचं राहिलेलं आहे. आणि आता आम्ही असा विचार केलेला आहे, जे घेईल ना त्यांच्याच नावावरती डायरेक्ट करून टाकायची ती जमीन. बरं, आता महत्वाचा मुद्दा हा तुम्हाला सांगते की आता तुम्ही मला म्हणताय ना की कितीला देणार आता ती जमीन, तर तुम्ही सांगा. 3,20,000ला आमची रक्कम आमची गेलेली, म्हणजे त्या जमिनीला 1.5 गुंठा जमीन आहे, 1.5 गुंठ्याची आहे. मग आता ती जमीन आम्ही कितीला विकायला पाहिजे. मग मी माझी अपेक्षा तुम्हाला सांगते की ती जमीन आत्ता म्हणजे आत्ताच्या घडीला ती जमीन कितीला आम्ही विकणार आहे. मग मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते, तुम्ही मला कमेंट करून सांगा की ती जमीन आत्ता कितीला जायला पाहिजे. रांजणगाव आणि पत्ता सांगते, रांजणगाव गणपती आहे ना त्याच्यापासून 2-3 किलोमीटरवरती अंतरावरती असेल आणि हवेपासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती ती जमीन असेल. तर तुम्ही सांगा मला आता ती जमीन आत्ताच्या घडीला कितीला जायला पाहिजे.